सौर्य काय झाला? सौरभ सौरभ राधा भेटली? अरे बोल ना. अरे तुला राधा विचारा ना. काय तर राग बी आई भेटली. सई मॅडमच्या घरीही नाही येते, कुठेच नाही सापडली. मी काय करून बसलोय मला नाही कळत आहे. सगळी माझी चूक आहे. सौरभ आधी तुम्हाला हे सांग की ही लग्नाची भानगड काय आहे? तू खरंच लग्न केलेस का रेवतीशी? आणि केलं असेल तर का केलं तसं? रंजूताई मी असं काही केलेलं नाहीये. अरे मग ते फोटो खोटे आहेत का? ते फोटो खरे आहेत पण लग्न खोट आहे. सौरभ अरे काय वेड्यासारखं बोलतोयस? लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का तुला? मी म्हणता ते बरोबर आहे गारुअण्णा, पण फक्त त्या रेवतीच्या आजोबांसाठी आम्हाला हे सगळं करायला लागलं. आजोबांसाठी? काय बोलतोयस तू? आजोबांचा काय संबंध याच्यात? हा सांगतो, सगळं सांगतो. तर रेवतीच्या आजोबांनी तिला अट घातली होती. तिकडून मी इकडे आलो. सौर्या सौर्या अरे काय सांगतोस काय तू? हो म्हणूनच मी म्हणालो की फोटो खरे आहेत पण लग्न खोटं आहे. आणि आता तर आजोबाही कन्व्हिन्स झालेत. त्यांनी त्यांची अटही मागे घेतली. ते लग्नाचं नाटक वगैरे करायची काही गरज नाही. आता सगळं इतकं छान झालंय ना की आजोबांनी त्या कंपनीचं जीएम केलंय मला. आणि नेमकी आता फक्त राधा. सौरभ हे सगळं खरं सांगतोयस ना रे तू? रंजूताई राधाची शपथ खरं सांगतो. बाकी तू हवे ते आरोप कर पण मी राधाच्या बाबतीत कुठेही शपथ नाही घेणार. मला वाटलाच होता रंजे सौर्य आपला असा नाही करणार. आता काय करायचं रंजूताई? कुठे शोधायचं राधाला? सौर्या आता तू सांगितलं तर सगळा खरा आहे ना. मग तुझी बाजू एकदम क्लिअर आहे. मग काळजी कशाला करतो? आपण राधाला समजावून सांगितलं काय समजेल ती. अरे पण आता या सीमाचं काय करायचं? म्हणजे सीमावणीचं काय झालं? अरे तू बाहेर पडलास तर तुला शोधायला तुझ्या मागोमाग ती पण बाहेर पडली. काय? हो. आता मला कुठे शोधणारी? काय चाललंय यार? नमस्कार. राधा आली आहे का इकडे? हेच विचारण्यासाठी काही वेळापूर्वी सौरभ इथे येऊन गेला. त्याला जे मी सांगितलंय तेच तुम्हालाही सांगतेय. राधा इथे नाहीये. विषय संपला. तुम्ही जाऊ शकता. हे बघा प्लीज प्लीज सई मॅम अशा तुम्ही निष्ठुर वागू नका. नाही मला मान्य आहे की सौरभची चूक झाली. चुकलाच आहे तो. पण एकदा राधाला भेटू द्या ना आम्हाला. तिच्याशी बोलू तर द्या. कशासाठी? पुन्हा तिचा छळ करण्यासाठी? तिला सारखा त्रास द्यायचा आणि मग तिथे आली की हातापाया पडत इथे यायचं. हेच तर चाललंय गेली 2 वर्ष. आणि आता तर तुम्हाला बरं वाटायला हवं. सौरभला आणि राधाला वेगळं करण्यात तुम्हीच तर सगळ्यांनी पुढाकार घेतला होता ना. मला मान्य आहे मी चुकले, अनेक वेळा चुकले. पण हे बघा आम्हाला आमची चूक मान्य आहे. ती आमच्यावर रागावून गेले. तुम्ही जर एकदा तिच्याशी बोललात ना तर ती ऐकेल तुमचं. प्लीज प्लीज एकदा राधाला भेटू द्या. मलाही असंच वाटलं होतं की ती माझं ऐकेल. पण नाही, ती ऐकत राहिली तुमचं. आणि काय पदरी पडलं तिच्या? सौरभचं हे दुसरं लग्न. हा? आणि आता मला सांगताय तिची समजूत घाला म्हणून. काय आणि कशी समजूत घालू मी तिची? आणि मुळात तिची समजूत घालायला किंवा तिला काही सांगायला ती इथे नाहीच आहे. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. जा तुम्ही प्लीज
प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही असं नका करू, त्यांचा संसार तुटेल हो. तुटेल नाही, तुटलाय तो, ऑलरेडी तुटलाय. आणि तो माझ्या राधामुळे नाही, तुमच्या सौरभमुळे तुटलाय. त्यामुळे जा आता, प्लीज जा. प्लीज प्लीज माझं जरा ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही मला वाटेल ते बोललात ना तरी मी तुमचं ऐकून घेईन, सगळं ऐकून घेते मी तुमचं. पण प्लीज प्लीज मला राधाला भेटू द्या ना, तिच्याशी बोलू द्या ना एकदा. प्लीज तिचा पत्ता मला सांगा, मी जाते तिच्याकडे, तिची समजूत घालते. मला माहितीच नाहीये ती कुठे आहे, कसा पत्ता सांगणार तुम्हाला मी. हा, आली होती राधा, इथे आली होती, पण ते फक्त एवढंच सांगण्यासाठी की तिला आता धर्माधिकारी कुटुंबाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये, तिला सौरभ पासून घटस्फोट घ्यायचा आहे. तुम्ही सगळेजण तिला शोधत इथे येणार हे माहित होतं तिला, म्हणूनच हा निरोप तिने माझ्यापाशी ठेवलाय. हो, पण मी काय म्हणते, जर यापुढे मला एक अक्षरही बोलायचं नाही. गुड बाय. सीमाजी, सीमाजी, सई मॅम, सीमाजी, सीमाजी, काय होतंय? सीमाजी, राधा बाळा, काय होतं तुला? राधा इकडे बघ. राधा, अगं काय झालं तुला? राधा, राधा इकडे बघ, मला सांग. राधा, आता या सीमाला शोधायचं तरी कुठे? अगं आता यश आणि सौरभ गेलेत ना तिला शोधायला, काहीतरी कळेलच. एक तर ती सई मॅमकडे असेल किंवा राधाच्या बाबांकडे असेल. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल, आपण आशा सोडून चालणार नाही. आता सौरभचा बघ ना, माझं मन मला सांगतच होतं की सौरभ असं काही करणार नाही म्हणून. माझं पण शेवटी घडायचं ते घडलंच ना अण्णा. राधाला आजपर्यंत मी कधीही इतकी कठोर निश्चयी बघितली नव्हती. बाकीच्यांचं नाही, पण तिचीच जास्त काळजी वाटते मला. मला नाही वाटत ती परत येईल म्हणून. रंजू, तू अण्णा, खूप भीती वाटते हो मला. धीर धर ग, सगळं काही व्यवस्थित होईल. सावकाश सावकाश. सीमा, सीमा, काय झालं हिला? त्यांना बरं वाटत नाहीये, प्लीज त्यांना आत घेऊन जा. सांभाळून घ्या. सीमावाहिनी, मी कार मधून उतरताना पाहिलं तुम्हाला. काय झालंय तिला? आणि आय एम सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी विक्रम. तुझी ओळख नाही, मी ओळख करून देतो. हे पोलिसात आहेत, ऑफिसर आहेत, क्राईम ब्रांच मध्ये. हॅलो. हॅलो. आणि हा सौरभ, माझा मेवणा, म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ. आणि तुम्हाला ज्या डॉक्टर राधाने ट्रीटमेंट केली ना, तिचे मिस्टर. पण सीमावाहिनी तुम्हाला कुठे भेटली? काय झालंय? त्यांची गाडी रस्त्यात बंद पडली होती. त्यांना डॉक्टर प्रधानांकडे जायचं होतं, म्हणून मी त्यांना सोडायला गेलो. मी तिथनं निघणारच होतो, पण इतक्यात
डॉक्टर प्रधान आणि सीमाजींमध्ये काही आर्ग्युमेंट सुरू झाले. मग मला तिथनं निघणं योग्य नाही वाटलं. मला थोडी काळजी वाटायला लागली. काय काय बोलल्या सई मॅडम आमच्या सीमा वहिनीला? डॉक्टर प्रधानांच्या एकंदरीत बोलण्यावरून काय घडलं असावं याचा अंदाज आला. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की डॉक्टर राधा तिथे नाही आहेत. आणि डॉक्टर प्रधानांनाही ठाऊक नाहीये त्या कुठे आहेत. देवा. आणि याच बातमीचा सीमाजींनी धसका घेतला आणि त्यांना भोवळ आली. डॉक्टर प्रधानांनी तर आधीच दार लावून घेतलं होतं. मग मी त्यांना घेऊन इथे आलो. थँक्स विक्रम. आज तुमच्यामुळे सीमा घरी सुखरूप आली. आज जे काही घडते त्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे घडतंय हे सगळं. मी जर रेवतीच्या प्लॅन मध्ये सामील झालो नसतो ना आणि राधाला सगळं खरं सांगितलं असतं तर आज ही वेळच आली नसती. आज मला कल्पना येते की एक खोटं बोलल्याने माणसाला काय काय भोगावं लागतं. वेल सौरभ, तुम्ही मला तुमचा मित्रच समजा. यशवंतरावांमुळे आणि अण्णासाहेबांमुळे माझे प्राण वाचलेत. आज मी तुमच्या समोर जो काही उभा आहे तो या घरातल्यांमुळे. या घरातल्यांची सुखदुःख ती मी माझी सुखदुःख समजतो. जे काय घडलं ते सविस्तर सांगा. मी डॉक्टर राधांना शोधून काढेन. एकूण प्रॉब्लेम काय आहे तो माझ्या लक्षात आलाय. मी तुम्हाला ऍडवाइस करेन की 2-3 दिवस जाऊ दे. या धक्क्यातून सावरायला आणि कुणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत यायला तिला थोडा वेळ लागेल. तेव्हा 2 दिवस सगळे शांत राहा. नंतर आपण तिला भेटू, तिची समजूत घालू. हवं तर मीही येईन, पण तिला ऑकवर्ड वाटायला नको. आणि सौरभ, मुख्य म्हणजे तुलाच बोलायचंय, कारण चूक तुझ्या हातून झाली. तेव्हा तिची क्षमा मागणं आणि तिची समजूत घालणं हे तुझंच काम आहे. पण राधा कुठे आहे हे कोणालाच माहित नाही. माझा अंदाज आहे की राधाचा ठाव ठिकाणा डॉक्टर प्रधानांना माहित असावा. नाहीतर त्याही घरात बसून राहिल्या नसत्या. त्यांनीही तिचा शोध घेतला असता. म्हणजे त्यांचा संताप आपण समजू शकतो, पण डॉक्टर राधा सुखरूप असणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. तेव्हा 2 दिवस संयम बाळगणं आवश्यक आहे. विक्रम साहेब, मला तुमचं म्हणणं पूर्णपणे मान्य आहे. आपण सध्या तरी आतताईपणा करणं योग्य नाही. आपण थोडा धीर धरायला हवा. आणि इतर कोणतीही मदत लागली तर मला सांगा. माझा नंबर तुमच्याकडे आहेच. हो आहे ना. बरं, येतो मी. या.
सीमाजींची तब्येत बरी आहे ना आता? हो, झोप लागली आहे तिला. टेक केअर. मी आलो. मला वाटतं आपण विक्रम साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे वागावं. राधाला आपण 2 दिवसांनी भेटूया. आपण कुठे भेटणार? तिचा काय पत्ता माहित आहे काय आपल्याला? तेही खरंच. हॅलो रजनीश, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. या ज्या टॅबलेट्स आहेत या रूम नंबर 15 मध्ये जाऊन द्या. ठीक आहे? ज्योती, राधा आली? नाही. ती का नाही आली काही माहितीये? सई मॅम काही बोलल्या? नाही. ज्योती, मला राधाला भेटणं खूप अर्जंट आहे. प्लीज काही माहिती कळली तर बघ ना. नाही म्हणजे मला आत्ता काहीच कल्पना नाहीये, पण काल राधा मॅम आल्या होत्या. खूप डिस्टर्ब होत्या त्या. नंतर सई मॅमच्या केबिनमध्ये गेल्या. त्यांच्याशी बराच वेळ बोलत होत्या. त्यानंतर मी राधा मॅमना नाही बघितलं. उलट मी आज सई मॅमना सुद्धा विचारलं तर सई मॅम म्हणाल्या की आज नाही येणार आहे आणि पुन्हा येणार आहे की नाही ते ठाऊक नाही म्हणाल्या. राधा मॅमचं सगळं काम आता सई मॅमची एक असिस्टंट आहे ती बघणार आहे. काय? सई मॅडम आल्यात का? हो, त्या आहेत त्यांच्या केबिनमध्ये. सौरभ, चल आपण आज जाऊन त्यांना भेटूया. घरवांना मी ऑलरेडी बोललोय त्यांच्याशी. काही उपयोग नाही त्यांना भेटून. सौरभ, प्रयत्न तर करायला हवा. मग प्रयत्नच केला नाही असं नको ना व्हायला. चल निघूया. ज्योती, राधाबद्दल तुला काही कळलं तर कळव. हो. सौरभ चल. घरवांना पण. तू चल, मी आहे ना. चल. अनंत तुला कोण केदार, कशी आहेस? केदार, आय एम सॉरी. मला माझी चूक कळली आहे. कशी काय? केदार, मी जेव्हा डिस्टर्ब होते ना नेमका त्याच वेळी मला ऋषीचा फोन आला. म्हणून मग त्याच्या बोलण्याचा मला आधार वाटला. पण तुम्ही हे सगळं स्वतः पाहून सुद्धा एकदम शांत राहिला. काहीच बोलला नाहीत मला. केदार, त्याच वेळी मला जाणवलं की ज्यावेळी मला ऋषीच्या आधाराची गरज होती तेव्हा त्याने मला दूर लोटलं आणि आता त्याला जेव्हा माझी गरज आहे तेव्हा मला सोयीस्करित्या जवळ करतोय. पण तुम्ही असं काही केलं नाही. तुम्ही मला माझ्या बाळासकट एक्सेप्ट केलं. त्यावरून कधीही त्रास दिला नाही. मला माझी चूक कळली आहे केदार. खरंच आय एम सॉरी. केदार, आता हेच माझं घर आहे. मी हे घर सोडून कधीच जाणार नाही. प्रॉमिस.
प्लीज मला माफ करा प्लीज. हवं तर मी पाय धरून तुमची माफी मागते. त्याची काहीही गरज नाहीये, कळलं? पण एक सांगू, माझी बायको म्हणून शोभतेच, 100%. म्हणजे बघ ना, क्षणाक्षणाला तुझी मतं चेंज होतात, अगदी माझ्यासारखी. ग्रेट. म्हणजे आता तू इथे आलीयस, नो प्रॉब्लेम. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या कुठच्याही वागण्याला मर्यादा घालायची नाही. हं? मी मला पाहिजे तसाच वागणार. आणि हो, तुला हे जमणार असेल तर राहा इथे. नाहीतर